नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण IMPSC मुंबई पोलीससाठी प्रश्न पाहणार आहोत. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा. मुंबईमध्ये कोणत्या वर्षी साखळी बॉम्बस्फोट ही घटना घडली होती? तर 1993 मध्ये मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला, साखळी बॉम्बस्फोट ही घटना घडली होती. पुढचा प्रश्न मित्रांनो, मुंबई मेट्रोची सुरुवात कधी झाली? तर मुंबई मेट्रोची सुरुवात 8 जून 2014 ला बघा. मुंबई मेट्रोची सुरुवात झाली होती. कधी? 8 जून 2014 ला. मुंबईमध्ये 26/11चा दहशतवादी हल्ला कधी झाला होता? तर 26 नोव्हेंबर 2008 ला मित्रांनो मुंबईमध्ये 26/11चा दहशतवादी हल्ला झाला होता. मुंबई ते ठाणे यामध्ये पहिली रेल्वेची सुरुवात कधी झाली? तर 16 एप्रिल 1853. लक्षात ठेवा मित्रांनो, मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वेची सुरुवात झाली होती. मुंबई ते ठाणे काय प्रश्न बघा. मुंबई ते ठाणे पहिली रेल्वेची सुरुवात कधी झाली? 16 एप्रिल 1853 ला. नेक्स्ट बघा, मुंबईची परसबाग म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? नाशिक या शहराला मित्रांनो मुंबईची परसबाग म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानीचा दर्जा असलेलं शहर कोणतं आहे? तर हे सुद्धा मुंबई पहा. मुंबईमधील पूर्णपणे महिलांनी चालवलं जाणारं स्थानक कोणतं आहे? तर माटुंगा हे स्थानक आहे मित्रांनो. कोणतं? माटुंगा. IT बॉम्बे या शहराचं मुंबई असं नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आलं? तर सन 1995 मध्ये मित्रांनो हे करण्यात आलं. कधी? सन 1995 मध्ये. मुंबईमधील बेस्ट बस सेवेने महिलांसाठी सुरू केलेलं बस सेवेचं नाव काय आहे? तर तेजस्विनी मित्रांनो याचं नाव आहे. काय बघा? तेजस्विनी. पुढचा प्रश्न बघा. बृहन्मुंबईमधून कोणत्या वर्षी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली? तर सन 1990 मध्ये मित्रांनो ही करण्यात आली. 1990 मध्ये. व्हिक्टोरिया टर्मिनलचं नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असे कधी करण्यात आलं? तर 1996 मध्ये मित्रांनो हे करण्यात आलं. कधी? 1996 मध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रामधील सर्वाधिक साक्षरता दर असलेला जिल्हा कोणता आहे? तर मुंबई उपनगर आपलं याचं करेक्ट आन्सर आहे. मुंबई उपनगर. पुढचा प्रश्न मित्रांनो, ताजमहल ही वास्तू मुंबईमध्ये कोणी उभारली? तर जमशेदजी टाटा यांनी मित्रांनो ताज हॉटेल हे बघा बांधलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक दाट लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तर मुंबई मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. कोणता आहे? मुंबई. नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो हे वाशी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? वाशी या ठिकाणी. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचं जुनं नाव काय होतं? तर व्हिक्टोरिया टर्मिनल. लक्षात ठेवा, व्हिक्टोरिया टर्मिनल हे होतं. भारतामधील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणत्या ठिकाणी आहे? तर धारावी या ठिकाणी मित्रांनो आपलं बरोबर उत्तर आहे. कुठं? धारावी. जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो ही मुंबईमध्ये आहे. कुठं? मुंबईमध्ये. महाराष्ट्रातील सर्वाधिक दाट लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तर हा सुद्धा मुंबई मित्रांनो. प्रभादेवी काय प्रश्न बघा. प्रभादेवी या पश्चिम मार्गावरील रेल्वे स्थानकाचं जुनं नाव काय होतं? तर एल्फिन्स्टन हे याचं करेक्ट आन्सर आहे. काय नाव होतं बघा? एल्फिन्स्टन. नाबार्ड बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबईमध्ये मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे. मुंबईमध्ये. प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाचं नवीन नाव काय आहे? काय नाव आहे मित्रांनो? छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे काय बघायचं? नवीन नाव आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑगस्ट क्रांती मैदानाचं जुनं नाव काय होतं? तर गवालिया टँक मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवायचं आहे. गवालिया टँक. नेक्स्ट मित्रांनो, राजाबाई टॉवर उभारण्यासाठी त्याच्या आई राजाबाई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कोणी 2 लाख रुपये देणगी दिली होती? तर प्रेमचंद्र रायचंद यांनी मित्रांनो ही दिली होती. मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली? तर मुंबई शेअर बाजाराची जी काही स्थापना मित्रांनो 9 जुलै 1875 झाली. कधी? 9 जुलै 1875 ला. पुढचा प्रश्न मित्रांनो, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? तर 1 नोव्हेंबरला मित्रांनो याचं करेक्ट आन्सर. कधी? 1 नोव्हेंबरला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर बोरिवलीमध्ये मित्रांनो याचं करेक्ट आन्सर. कुठे बघा? बोरिवली. पुढचा प्रश्न मित्रांनो, मुंबई या शहराचं नाव कोणत्या देवीच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे? तर मुंबादेवी याचं करेक्ट आन्सर आहे. कोणत्या देवीच्या नावावरून? तर मुंबादेवी या नावावर ठेवण्यात आलं आहे. मुंबईमधील सोने आणि हिऱ्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणतं आहे? तर जव्हेरी बाजार आहे मित्रांनो. कोणते बघा? जव्हेरी बाजार. पुढचा प्रश्न मित्रांनो, सन 1942 मध्ये चलेजाव चळवळीची जी काय सुरुवात आहे कोणत्या ठिकाणामधून झाली? तर ही मुंबईमधूनच झाली होती. कुठून? मुंबईमधून. पुढचा प्रश्न मित्रांनो, तारापोला बघा, तारापोरवाला मत्स्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ते मत्स्यालय कोणत्या वर्षी झाली स्थापना? तर 1951 मध्ये मित्रांनो याची स्थापना झाली. आत्माराम पांडुरंग तडखरकर यांनी मुंबई येथे कोणत्या सभेची स्थापना केली होती? तर प्रार्थना समाजाची स्थापना केली होती.
आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर जगन्नाथ शंकर सेठांना मित्रांनो ओळखलं जातं, जगन्नाथ शंकर सेठ. बांद्रा वरळी सी लिंकची लांबी किती आहे? तर 5.6 किलोमीटर. 5.6. मुंबई हे जे काही शहर आहे मित्रांनो, हे किती बेटांनी मिळून बनलं आहे? तर 7 बेटांनी मिळून हे बनलं आहे. किती? 7. गेट वे ऑफ इंडियाची उंची किती आहे? तर 26 मीटर इतकी उंची बघा. ऑप्शन क्रमांक 1 26 मीटर. म्हातारीचा बोट, काय प्रश्न आहे? म्हातारीचा बोट ही वास्तू मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर कमला नेहरू पार्क. लक्षात ठेवायचं आपल्याला, कमला नेहरू पार्क. पुढचा प्रश्न मित्रांनो, मुंबईमधील प्रसिद्ध हँगिंग गार्डनचं नवीन नाव काय आहे? तर काय बघा, फिरोजशाह मेहता पार्क याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, गेट ऑफ इंडियाचं उद्घाटन केव्हा झालं? 4 डिसेंबर 1924ला याचं उद्घाटन झालेलं आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर फिरोजशाह मेहताला मित्रांनो या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे. जगन्नाथ शंकर सेठ यांना कुणी मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट असं म्हटलं आहे? तर प्रल्हाद केशव अत्रे यांनी म्हटलेलं मित्रांनो, प्रल्हाद केशव अत्रे. मुंबईच्या भौगोलिक स्थानाचा विचार केला असता बृहन्मुंबई महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? तर मित्रांनो हे पश्चिम दिशेला आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला, पश्चिम दिशेला आहे. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न मित्रांनो, मुंबईच्या भौगोलिक स्थानाचा विचार केला असता बृहन्मुंबईच्या पूर्व दिशेला कोणती खाडी आहे? तर मित्रांनो या ठिकाणी ठाण्याची खाडी. लक्षात ठेवा मित्रांनो, ठाण्याची खाडी आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा, मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळ आहेत? तर 13 पोलीस परिमंडळ आहेत. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर टिंबटिंब ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. तर मित्रांनो नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ही जी काही तपास यंत्रणा ही स्थापन करण्यात आली. मुंबई लोकल ट्रेनमध्ये दर दिवशी सरासरी किती प्रवासी प्रवास करतात? तर 60 ते 70 लाख मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. मुंबई या ठिकाणामधील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात असे? तर फ्लोरा फाउंटन या नावाने ओळखला जात असे. कोणत्या? फ्लोरा फाउंटन. जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो ही मुंबई या ठिकाणी आहे. खालीलपैकी महाराष्ट्रामधील सर्वात जुनं विद्यापीठ कोणतं आहे? तर मुंबई विद्यापीठ मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. कोणतं आहे? मुंबई विद्यापीठ आहे. मुंबई हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर पेट्रोलियम याचं करेक्ट आन्सर आहे बघा. मुंबईमधील 1993च्या जातीय धार्मिक दंगलीच्या चौकशी कामी कोणता आयोग नेमण्यात आला होता? तर श्रीकृष्ण आयोग मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. कोणता? श्रीकृष्ण आयोग. 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करणारी समिती कोणती होती? तर प्रधान समिती होती. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रधान समिती. मुंबई हे बेट ब्रिटिशांना कोणाकडून आंदण मिळालं होतं? तर मित्रांनो पोर्तुगीजाकडून हे आंदण मिळालं होतं. कोणाकडून? पोर्तुगीज. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तानसा आणि वैतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर मित्रांनो हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. कोणत्या? ठाणे. मुंबईमधील वांद्रे वरळी यास जोडणाऱ्या सागरी सेतूला कोणाचं नाव दिलं आहे? तर राजीव गांधी याचं करेक्ट आन्सर मित्रांनो. लक्षात ठेवा, राजीव गांधी. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही? तर पुणे या ठिकाणी मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. क्षेत्रफळाचा विचार केला असता महाराष्ट्रामधील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर मुंबई मित्रांनो. लक्षात ठेवायचं मुंबई. नेक्स्ट पहा, मुंबईमध्ये दूरदर्शन केंद्र कधी सुरू झाले? तर 1972 बघा सुरू झालं. माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर पार्क कुठे विकसित होत आहे? तर हा नवी मुंबई या ठिकाणी विकसित होत आहे. मुंबई येथे असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या खनिज तेल साठेचा शोध कधी लागला? तर 1993 मित्रांनो याचा शोध लागलेला आहे. 1993 भारतामधील पहिलं दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झालं? तर 1959 मित्रांनो पहिलं दूरदर्शन केंद्र सुरू झालं. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचं मुख्यालय कुठे आहे? तर मुंबईमध्ये मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. कुठे? मुंबईमध्ये. क्षेत्रफळाचा विचार केला असता महाराष्ट्रामधील सर्वात लहान जिल्हा व सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर सर्वात मोठा जिल्हा मित्रांनो अहमदनगर आहे. मुंबईमधील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर प्रभादेवी या ठिकाणी आहे. महाराष्ट्रामधील पहिली पॉड टॅक्सी मुंबईत कोणत्या 2 ठिकाणाच्या दरम्यान होणार आहे? तर कुर्ला ते BKC दरम्यान मित्रांनो ही होणार आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे बदललेलं नाव काय आहे? तर नाना जगन्नाथ शंकर सेठ याचं करेक्ट आन्सर आहे. कोणत्या वर्षी बॉम्बेचे नामकरण मुंबई असं करण्यात आलं? तर 1995 हे करण्यात आलं.
फुलाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असणारं मुंबईमधील ठिकाण कोणतं आहे? तर दादर हे ठिकाण आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, मुंबईमध्ये सुप्रसिद्ध असणारा लालबाग राजा सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? तर 1934 मध्ये झाली होती. मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत एकूण किती महानगरपालिका येतात? तर 9 महानगरपालिका येतात. किती? 9. भारतामधील पहिली कापड गिरणी मुंबईमध्ये कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर 1854 मध्ये ही करण्यात आली. मुंबई येथील महिम किल्ला कोणत्या शतकात बांधला गेला? तर 12व्या शतकामध्ये मित्रांनो हा बांधला गेला. राजीव गांधी सी लिंक खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो? तर वांद्रे वरळी या 2 ठिकाणांना जोडतो. बृहन्मुंबई जिल्ह्याचं विभाजन झालं त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? शरद पवार होते मित्रांनो. लक्षात ठेवायचं, शरद पवार.